नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक 8व्या वेतनाकडून पगार आणि निवृत्तीवेतनात भरीव वाढीची अपेक्षा करत आहेत। न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 3 नोव्हेंबर 2025 रोजी गठीत झालेल्या 8व्या वेतन आयोगाने आपल्या कामाला गती दिली आहे। आपल्या शिफारस सादर करण्यासाठी आयोगाला 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता आणि आता ते सल्लामसलतीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आहेत। नुकतेच 8व्या वेतन आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर काही महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले आहे। पहिला आहे टॉप 5 ऑफिशियल अपडेट्स। पुदुचेरी दौरा आयोग्य 6 सप्टेंबर 2026 रोजी पुदुचेरीतील भेट होईल। कर्मचारी संघटना आणि स्टेक होल्डर्स आयोगाला थेट आपल्या सूचना सादर करण्यासाठी 18 ऑगस्टपर्यंत नोंदणी करू शकतात। चेन्नई दौरा तामिळनाडूमध्ये सल्लामसलत प्रक्रियेचा विचार करता आयोग 7 ते 8 सप्टेंबर दरम्यान चेन्नई येथे चर्चा घेणार आहे। प्रत्येक सूचनेसाठी नोंदणी करण्याची आणि अंतिम 28 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे। दिल्लीतील स्टेक होल्डर नोटीस दिल्ली केंद्र सरकारच्या विभागाचे संघाचे आणि संघटनांचे प्रतिनिधी संबोध 7 आणि 10 ऑगस्ट 2026 रोजी विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे। यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे। 8वा वेतन आयोग आपला अंतिम अहवाल आणि शिफारसी सरकारला सादर करेल अशी अपेक्षा आहे। सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर नवीन वेतन आयोग निवृत्ती वेतन दर 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल। कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना असाही सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ 8cpc.gov.in या अधिकृत वेबसाईट दिलेली माहितीच खरी मानावी। मूळ वेतन निश्चित करण्यासाठी वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्याच्या मूळ वेतनाला या फिटमेंट फॅक्टरनं गुणून नवीन वेतन निश्चिती केली जाते। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।